नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEd CET 2026ची एक्झाम जी 29 मार्च सकाळ सत्रात झाली आहे, या परीक्षेत विचारण्यात आलेली सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण अगोदर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये खूप प्रश्न रिपीट झाले आहेत, त्यामुळे उद्या होणाऱ्या 30 मार्च 2026च्या एक्झामसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। यातील 5-6 प्रश्न तरी उद्याच्या एक्झाममध्ये रिपीट होणार, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि 27 व 28 तारखेला झालेल्या एक्झामचे पण व्हिडिओ पाहून घ्या। त्यातील सुद्धा क्वेश्चन्स 4-5 क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत आणि होतील सुद्धा, हे सुद्धा व्हिडिओ आपण टाकले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा आपला पार्ट 1 आहे। प्रश्न विचारण्यात आलेला पाहूया। वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर म्हणजेच WWF च्या लोगोमध्ये कोणता प्राणी दाखवलेला आहे? याचे उत्तर आहे पांडा। तर पांडा प्राणी निवडण्याचे कारण पाहूया आपण। 1961 मध्ये जेव्हा WWF ची स्थापना झाली, तेव्हा चीची नावाचा पांडा लंडन प्राणी संग्रहालयात खूप प्रसिद्ध होता। हा प्राणी दिसायला मोहक आणि संवर्धनाची गरज असलेला असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली। या लोगोचे स्वरूप आहे, हा लोगो काळ्या आणि पांढऱ्या रंगात आहे, ज्यामुळे छपाईचा खर्च कमी होतो आणि तो जगात कुठेही सहज ओळखला जातो। तर याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न, माध्यमिक शिक्षण आयोग म्हणजे सेकंडरी एज्युकेशन कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले? तर याचे उत्तर आहे डॉक्टर ए लक्ष्मणस्वामी मुदालियार। तर या आयोगाला त्याच्या अध्यक्षांच्या नावावरून मुदालियार आयोग असेही संबोधले जाते। तर याचे क्वेश्चन येऊ शकतो। या स्थापना वर्ष आहे 23 सप्टेंबर 1952। अध्यक्ष आहेत डॉक्टर ए लक्ष्मणस्वामी मुदालियार। ते मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू होते। याचे स्थापना वर्ष सुद्धा विचारले जाऊ शकते। यातील सर्व प्रश्न आपण खूप काळजीपूर्वक पाहायचे आहेत, जेणेकरून सर्व प्रश्न सोडवता येतील। पुढचा प्रश्न आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार नवीन शालेय रचना कोणती आहे? तर यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, यातील हा प्रश्न आहे। तर आपण हा सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून त्यातील कोणता प्रश्न विचारण्यात आलेला असेल तर याचे उत्तर सहज आपल्याला उद्याच्या एक्झाममध्ये देता येतील। तर याचे उत्तर आहे 5+3+3+4 अशी रचना आहे। तर जुनी 10+2 पद्धत बदलून आता 5+3+3+4 ही नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि NEP 2020 वर प्रत्येक एक्झाममध्ये 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा आपण काळजीपूर्वक पाहून घ्यावा। पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने तंत्रज्ञानासाठी सर्वोत्तम देश कोणता मानला जातो? तर याचे उत्तर आहे अमेरिका। याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे विशाल भौगोलिक क्षेत्र आणि तिथे असलेले जागतिक तंत्रज्ञान केंद्र, उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। NEP 2020 नुसार फाउंडेशनल स्टेजमध्ये कोणते वर्ग समाविष्ट आहेत? तर याचे उत्तर असेल प्री स्कूल ते इयत्ता 2री। NEP 2020 चे नवीन शैक्षणिक आराखडा असा आहे 5+3+3+4। तर NEP 2020 नुसार जुन्या 10+2 रचनेऐवजी आता 5+3+3+4 ही नवीन रचना लागू करण्यात आली आहे। तर यामध्ये पहिला आहे पायाभूत स्तर, फाउंडेशनल स्टेज म्हणतो, तर ही आहे 5 वर्ष। यामध्ये 3 वर्ष अंगणवाडी किंवा बालवाडी म्हणजेच प्री स्कूल आणि 2 वर्ष प्राथमिक शाळा म्हणजे इयत्ता 1 आणि 2 यांचा समावेश होतो। तर वयोगट यासाठी आहे 3 ते 8 वर्ष। तर यातील पुढील स्टेजवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे NEP 2020 चा आपला व्हिडिओ पाहून घ्यावा। पुढचा प्रश्न आहे, NCTE चे पूर्ण रूप म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? तर याचे उत्तर असेल NCTE चा लॉंग फॉर्म
नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. तर याची थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना कधी केली ते NCTEची स्थापना 1995 मध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद कायदा 1993 नुसार एक वैधानिक संस्था स्टॅच्युटरी बॉडी म्हणून करण्यात आली. तर याचे कार्य आहे शिक्षक प्रशिक्षणासाठी संबंधित मानके, निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे. याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली. तर आपल्याला एक्झाममध्ये NCTEचे मुख्यालय यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तंत्रज्ञानासाठी सर्वोत्तम देश कोणता मानला जातो? तर याचे उत्तर आहे अमेरिका. तर अमेरिका हे तंत्रज्ञानातील नवनिर्मिती, संशोधन आणि मोठ्या टेक कंपन्यांच्या म्हणजेच गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट उपस्थितीमुळे जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर मानला जातो. पुढचा प्रश्न आहे मैत्री या उपक्रमाचा पूर्ण अर्थ काय आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र प्रगत औद्योगिक तंत्रज्ञान संशोधन संस्था. पुढील प्रश्न आहे सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती आहेत. स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक होते. तर यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? तर याचे प्रकाशन 1875 मध्ये प्रथम प्रकाशित झाला. हा ग्रंथ मूळ हिंदी भाषेत लिहिलेला आहे जेणेकरून तो सर्वसामान्यांना सहज समजावा. या ग्रंथामध्ये वेदांचे महत्त्व, सत्यज्ञान आणि धार्मिक अंधश्रद्धाचे खंडन करण्यात आले आहे. वेदाकडे परत चला, बॅक टू वेदाज हा प्रसिद्ध संदेश त्यांनी याच माध्यमातून दिला. तर परीक्षेमध्ये वेदांकडे परत चला असे कोण म्हटले हे सुद्धा विचारले जाऊ शकते. पुढील प्रश्न आहे सिलिकॉन व्हॅली कोणत्या देशात आहे? तर याचे उत्तर आहे अमेरिका. तर याचे स्थान पाहूया. सिलिकॉन व्हॅली अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात आहे. हे क्षेत्र जागतिक तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचे मुख्य केंद्र मानले जाते. आपल्याला आणखी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताची सिलिकॉन व्हॅली कोठे आहे? तर भारतातील बेंगळुरू या शहराला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. तर सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणते आहे हे सुद्धा विचारले जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे फिशिंग हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर हा शब्द इंटरनेटवरील फसवणूक किंवा सायबर हल्ले याशी संबंधित आहे. जसे मासे पकडण्यासाठी गळ टाकला जातो तसेच इंटरनेटवर लोकांना फसवण्यासाठी हा गळ टाकला जातो, म्हणून याला फिशिंग म्हणतात. तर आपण आणखी काही शब्द पाहूया जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर मालवेअर हा संगणकाला हानी पोहोचवणारा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. तर स्पॅम हा शब्द मोठ्या प्रमाणात पाठवले जाणारे नको असलेले ईमेल्स. हॅकिंग हा कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांच्या संगणक यंत्रेत प्रवेश करणे. तर फायरवॉल हा नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आहे. या 4 सब्जेक्टवर सुद्धा विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? तर याचे उत्तर आहे भारत. प्रथम क्रमांक लागतो. भारत हा आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. दुसरा क्रमांक चीनचा लागतो. तर अमेरिका हे 3ऱ्या स्थानावर आहे आणि इंडोनेशिया हा 4थ्या स्थानी आहे. क्षेत्रफळानुसार जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले तर सर्वात मोठा देश हा उत्तर रशिया हा आहे. खालीलपैकी उभयचर प्राणी कोणता? तर याचे उत्तर आहे बेडूक. उभयचर प्राणी म्हणजे काय? तर जे प्राणी जमिनीवर आणि पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतात त्यांना उभयचर प्राणी म्हणतो. याची उदाहरणे आहेत बेडूक, सालामँडर, टोड इत्यादी. मानव हा सस्तन प्राणी आहे. पक्षी हे पक्षी वर्गात येतात. तर मासा हा जलचर प्राणी येतो आणि बेडूक हा उभयचर प्राणी येतो.
भारतातील सर्वात पूर्वेकडील प्रदेश कोणता? तर याचे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. उगवत्या सूर्याचा देश म्हणून सुद्धा अरुणाचल प्रदेशाला ओळखले जाते. तर यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच सर्वात पूर्वेकडील टोक म्हणजे अरुणाचल प्रदेशातील किबुथू हे गाव भारताचे सर्वात पूर्वेकडील ठिकाण मानले जाते. यावरती सुद्धा विचारले जाऊ शकतो. याची राजधानी आहे इटानगर. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचे उत्तर आहे नाईल. तर या नाईल नदीची थोडक्यात माहिती पाहूया. या नदीची एकूण लांबी सुमारे 6,650 किलोमीटर म्हणजेच 4,130 मैल आहे. तर या नदीची लांबी सुद्धा विचारली जाऊ शकते. ही नदी आफ्रिका खंडातून वाहते. या नदीचा उगम व्हिक्टोरिया सरोवरातून होतो आणि पुढे भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. ही नदी इजिप्तची जीवनवाहिनी मानली जाते. इजिप्त ही नाईलची देणगी आहे असे म्हटले जाते. तर इजिप्तची जीवनवाहिनी म्हणून कोणती नदी ओळखली जाते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आपल्याला जर प्रश्न विचारला गेला की जगातील सर्वात मोठी म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने नदी कोणती? तर त्याचे उत्तर ॲमेझॉन असे येते. परंतु लांबीच्या बाबतीत नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. आपण अजून एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये सुद्धा 29 मार्चला म्हणजे आजच्या परीक्षेत विचारलेले एक्झाम कोणते ते पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तो सुद्धा व्हिडिओ सर्वांनी पाहून घ्यायचा आहे.